उपकार नका करीत जाऊ वर तसला वाजू वाटल्या तर धड वाजवेत जा हा ना नुसतं उपकार करते ते बर म्हणलं वय धर म्हणाव धर धर घे धर 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 दान करताय बेकऱ्याला असं नका करी जाऊ बरं तुम्ही हे असल्यामुळेच आपलं लय अवघड आहे आपला परमार्थच खतरनाक आहे हा सोमवार गुरुवार खात नाही आणि बाकी दणकावून हाणतो तेवढं कशाला सोडतो तेवढं खा की बाबा तुम्हाला असं वाटतं का दादा सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकून घेतो हा तो खामी बघत नाही तो खामी बघत नाही असं करतो का देव अरे 1 महिना कमी तिखट कमी तेल कमी मिठाचं खाऊन बघा 50% प्रॉब्लेम आयुष्यातले कमी होत्याल पुड्या खाऊ खाऊ जिबीला सेन्सरच राहिला नाही किती बी तिखट खाल्लं तरी तिखटच लागत नाही मग चाललंय निस्ती तर्री 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 सजने रसा रसा वाट तुझ्या रश्यानं तर काटा काढला तुझा रस्सा हाणतो ना तू या रश्यामुळं वाटोळ आहे तुझं काय होतं माहिती आहे टेम्पर लेवल हाय असतं कायम रागिष्ट कायम शब्दाला शब्द कोणी काय बोलला धक्याला बुकी असला कार्यक्रम होतो या रश्यामुळं कमी तिखट कमी तेलाचं कमी मिठाचं खाऊ शरीर पण चांगलं राहील रे दादा आरोग्य चांगलं असणं फार मोठी कृपा आहे परमात्म्याची उठताना 5 मिनिटं बसताना 5 मिनिटं काय जगण्यात मजा आहे बरं हा हात लावून तिथं दुखतोय हे जगायचंच कशाला असलं आरोग्य योग्य असणं हे सुद्धा परमात्म्याची कृपाच आहे असं शरीर ठेवा अरे राणा वनात न चालायची ती मावळी पण एवढे सामर्थ्यवंत होते अवे 17-18 वर्षाची पोरं मावळं होतं प्रत्येक वयातलं वयोगटातलं व्यक्तिमत्व होतं 32 इंच छाती 140 ते 160 किलो वजन 6.5 ते 7 फूट उंची नजरेत असा अंगार अर्धा शत्रू तर ह्यांना बघून गार व्हायचा 70 वर्षाचे शेलार मामा काय आरोग्य असेल बघा 70 वर्षाचे शेलार मामा 2 हातांनी दामपट्टा चालवायला लागले ना 10 शत्रूला एकटे पुरेसे परायचे एवढी ताकद त्यांच्या मनगटात होती काय आरोग्य असेल त्या माणसाचं काय हे पण शिका की इतिहासातनं नाही तेवढं नॉनव्हेज खाता पण अंगात दम मात्र नाही तुमच्या सगळं वाया घालवलं तुमचं पुड्या खाऊ खाऊन काय खरंय बरं कळत नाही असं नाही बरं तुम्हाला सगळं कळतं पोरांनो सगळं कळत नाही होय तुम्हाला एखाद्यानं सकाळी मांसाहार केला दुपारी चल म्हणावं त्याला पंढरपूरला येईल का ती सकाळी ज्यानं खाल्लंय ती दुपारी पंढरपूरला येईल का नाही येईल मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं हा काय होय नाही म्हणाय जड जातं का पण तुम्हाला धरून आणलंय का बळजुबरीनं आलायत का 200 दिलेत का यायला नाही ते 5-6 महिन्यापूर्वी महाराज जगच बिया करे आमचं यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए मेलो तरी कोणासाठी बाबा ज्यांच्यासाठी मेलो त्यांना कदर यांना फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस तिकडं देशाची दाढी जळू दे माझी बिडी पिटू दे लय माणसं पण आपण खतरनाक आहे आणि काय नाही हो काही तुम्हाला सांगते महाराज हे काय आपल्या कुणालाच नाही हो ते तिरंग्याची जाणीव नाही काय नाही 15 ऑगस्ट 26 जानेवारी हॉलिडे म्हणून साजरा करतो आपण उगं उठायचं म्हणून उठायचं 7ला उगं फडकवायचा झेंडा ठोकायचा सला म्हणून बसला काही नाही 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे 6 महिन्याचं पोरगं होतं त्या बापाचं जो जवान शहीद झाला 6 महिन्याचा मुलगा होता त्याचा पहिल्यांदा बाप बघितला तो सुद्धा तिरंग्यातला पडलेला 6 महिन्याच्या पोरानं पहिल्यांदा बाप बघितलं काय वाटलं असेल त्याच्या बायकोला लेकरू जन्माला येताना प्रत्येक स्त्रीला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा लेकराचा चेहरा त्याच्या बापानं बघावा 6 महिने त्या पोरानं बघितलं नव्हतं स्वतःच्या पोराला काय कळतं त्या लेकराला बाप काय असतंय आई काय असते अशा परिस्थितीमध्ये त्याला सगळ्यात पहिल्यांदा बापाचा चेहरा मृतदेहात दिसला काय अपेक्षा ठेवावी त्याने उद्या मोठा झाला लोकांच्या बापाला लेकराला शाळेत सोडवताना बघितलं वाईट वाटणार आहे त्याला अरे तिरंग्याची किंमत त्यांना विचारा ज्यांना म्हातारपणाची काठी दिली देशासाठी
जिनं पोटचा गोळा दिला देशासाठी, त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं फक्त देशाच्या सामर्थ्यासाठी. अरे तिरंगे फडकवायचेत ना तर त्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्यांच्या मुलानं अखंड आयुष्य देशासाठी समर्पित केलं. कुठल्याही सत्ताधीशाच्या, राजकारण्याच्या, पैशावाल्याच्या हाताने झेंडे फडकवत जाऊ नका. कोणालाच किंमत नाहीये त्या झेंड्याची. हे उगाच स्वार्थासाठी आहे. आपलं कामच खतरनाक आहे माहित आहे. काही आपण निस्वार्थी करत नाही. एका माणसाने लाखो माणसाची पंगत घातली. म्हणलं काय माणूस आहे, लाखोंची पंगत घातली. प्रत्येकाला गंध लावून जीव घालत होता. म्हणलं काय माणूस आहे, हिंदू धर्माचं कौतुक करतोय, गंध लावून जीव घालतोय. शेजारचा म्हणला ताई लय कौतुक करू नका, गुणाचं नाही ते, उगा इलेक्शन जवळ आलंय आणि म्हणून प्रत्येकाला जीव घालतोय आणि एकदा जेवढ्याला पुन्हा येऊन आल्याला कळावून गंध लावतोय. लय गुणाचं नाही तो. जग वेड आहे रे दादा. आणि ह्या जगाला आम्ही फसतो कारण आम्ही आंधळेत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून. आम्ही झोपलेलो नाहीये. आम्हाला कळतंय पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही आमचं. कळत नाही असं कोण आहे. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही, सगळं कळतंय. मार मार मारत बायकोला रात्री, सकाळी तिलाच म्हणत नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही. हात वावळायचा बरं कळतो. आता काय करायचं माय, कळत नाही ना. पिलं ना टोपलंभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायचे. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय ताकद वाढती, गोड लागतात का. कळत नाही त्याला. खाईल का मारायला, खाईल का ते. अहो किती टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणेन ए येडाय का मी कळतो त्याला. नाटक करतय ते. सगळं कळतं माय, काय कळत मिळत नाही असं नाही. पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं तुम्ही. कुठं कुठं पडतं ती त्याला माहित आहे. मधी पडला की कार्यक्रम खतम. कडला सगळं कळतं त्याला. असं कोण जगात न कळणारा. आणि ते डोक्यातलं काढा औषध इंजेक्शन दारू सुटते. मनावर ताबा असल्याशिवाय, परमार्थाची आवड लागल्याशिवाय व्यसन सुटत. अशी जर इंजेक्शन न दारू सुटली असती ना या महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते की आई शपथ. आणि असा झोपला असता ना रातच दिली असती 12 वाजता. गे जनावरात जिंदगीचं वाटोळं केलं, नाश केला. का माहित आहे म्हणजे मी एवढ्या आत्मीयतेनं का सांगते. अहो कीर्तन झालं की 2-4 तरी बायका मला रूम मध्ये म्हणतात. बसलं की बायका असतात माझ्याजवळ. ते लय पेतय, पाया पडाय आलं की सांगा पेत जाऊ नको. काय सांगा. आपण एखाद्या 4 माणसात जर म्हणायला गेलो बाबा पेत जाऊ नको चांगली नसतीये, ती 4 माणसात म्हणाय बसले तुझ्या काय बापाची पेतो का म्हणलं आहे का इज्जतीचा पंचनामा. आणि हे बघा व्यसन हे संगतीमुळे लागतं. कायम डोक्यात ठेवा. तुम्ही पहिलं व्यसन तुमच्या खिशातल्या पैशाने केलं का दादा, सांगा बरं लेख म्हणून. खरं बोला फक्त. तुम्ही पहिलं व्यसन तुमच्या खिशातल्या पैशाने केलं का. मग तुमच्या जीवनात कोणतं दानशूर करणं होता. त्याने काटा काढला तुमच्या जिंदगीचा. नाही होताच आयुष्यभर. तुम्हाला एक खरं सांगू का, संगत इतकी प्रबळ आहे ना. संगतीचं आपल्या संप्रदायामध्ये तर फार महत्व सांगितलं. आपल्या सोप्या भाषेत सांगायला गेलं नलगे मुक्ती धन, पण काय दे संत संग